राक्षसावर मात. एक घनदाट जंगलात एक माकडांची टोळी राहत होती. त्या टोळीचा राजा खूपच हुशार होता. एक दिवस त्याने सगळ्या माकडांना बोलावले. आता माझं नीट ऐका. तुम्हाला 2 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. एक, या जंगलात बऱ्याच झाडांची फळे अगदी रसाळ वाटतील पण ती विषारी आहेत. आणि दुसरं, इकडच्या एका तळ्यात एक राक्षस राहतो. म्हणून मला विचारल्याशिवाय काहीही खाऊ पिऊ नका. एके दिवशी एक छोटं माकड खेळता खेळता आपल्या आईकडे गेलं. आई, मला खूप तहान लागलीये, पाणी दे ना ग. बाळा, ते बघ तिकडे तळं आहे, तिथे जाऊन पाणी पिऊया. आधी राजाला विचारूया. काय झालं? काय चाललंय तुमचं? आम्हाला खूप तहान लागलीये. आम्ही हे विचारायला आलो आहोत की आम्ही त्या तळ्यातलं पाणी पिऊ शकतो का? जरा थांबा, मला विचार करू दे. जरा बघू दे मला. अरे, हे काय? सगळ्या पावलांच्या खुणा फक्त तळ्याकडे जात आहेत. तळ्याकडून परत येणारी एकही खूण दिसत नाहीये. राजा तळ बघून परत आला. ऐका, बहुतेक याच तळ्यात राक्षस आहे. ठीक आहे, पाणी पिण्यासाठी काहीतरी युक्ती करायला हवी. अचानक राजा पुन्हा त्या तळ्याकडे गेला. हा हा हा, चल ये लवकर इकडे. हे माझं तळ आहे. इथे येणाऱ्याला मी खाऊन टाकतो. पण आम्ही तळ्यात उतरलो तर ना. उतरणार नाही काय? तर मग तहानेनी मराल. हा 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 हा. बघच तू, आम्ही तळ्यात उतरल्याशिवायच पाणी पिऊ. ते कसं काय? ते दिसेलच तुला. सगळ्यांनी ऐका रे, जा लवकर, खूप बांबू घेऊन या. राजाने त्यातले पोकळ बांबू घेतले आणि ते एकमेकांना जोडून एक लांब नळी तयार केली. नळीचे एक टोक तळ्यात बुडवले आणि तोंडाने जोरात हवा आत खेचली. त्याचबरोबर तळ्यातले पाणी नळीतून बाहेर आले. सगळी माकडे पाणी पिऊन आनंदाने नाचू लागली. माकडांनी त्याला चांगलंच गंडवलं. तो आपलं तोंड लपवत तिथून निघून गेला. सावधानता आणि हुशारीनेच विजय मिळतो.